हॅलो. हा, बोला ताई. श्री स्वामी समर्थ ताई. श्री मला स्वामी समर्थ. बोला ताई. अनुभव सांगायचा होता. हा, सांगता का आता? सांगू आज? सांगा हो. सांगा. गेल्या महिन्यात ना आम्ही दादाकडे गेलतो. अच्छा. हा. प्रदीप दादाकडे. दादांकडे. हो, प्रदीप दादाकडे गेलतो. हा हा हा. दादाकडे गेलो आणि जरा म्हणजे मुलीचं कुठून लग्न गेले ताई तुम्ही? मुंबईवरनं. बरं बरं. हा हा हा. हा, म्हणजे मुलीला मी बोललं, अगं आपण ना दादांकडे जाऊ. ती म्हणजे ठीक आहे मम्मी. हा मला जरा विचारायचं होतं थोडस. हा हा मग दादाकडे गेलो आम्ही हा. आणि माझ्या मुलाचं लग्न जमलं होतं ना. पण अच्छा पण तिकडली लोक ना किटकिट करत होती. अच्छा. किटकिट म्हणजे काय? त्या मुलीच्या अंगावर कर्ज होतं, म्हणजे तिनं लोन घेतलं होतं घराचं. अच्छा. हा हा हा. आणि लग्न जमलं तर सांगितलंच नाही आम्हाला. ते कर्जाचं सांगितलं नाही? नाही सांगितलं. आणि मग? सुपारी हा फुटली नंतर मग तुम्ही व्हायला लागल्या. मी म्हणलं, अगं तू सांगायचं होतं ना. हा ती बोलती न असं काय, न सांगितलं काय फरक पडतो, म्हणजे पप्पा भरणार आहेत, तुम्हाला हा कसलं टेन्शन आहे, असं तसं तुम्ही करायला लागले. मी म्हणलं, आता मी ते एवढं वर्ष कर्जाने मी माझी दुखती मला माहिती, मी कसे दिवस काढते. हा 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 हा. हा, आपल्या घरातली स्टोरी कशी सांगणार दुसऱ्याला. बरोबर. म्हणून मी म्हणलं, तू ही एक काम करू, आपण ही पहिले थांबवू, कर्ज तुझ्या पप्पाच्या अंगावर लोन क्लिअर करू, मग हा आपण लग्न करू. जरा पुढे पाठी घेऊ, चालेल ना. हा 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 हा. तिला राग आला. तिनं मीटिंग बसवली, झालं तुम्ही झालं. हा. नंतर आता टेन्शन आलं, काय करू. मग दादाकडे गेलो, दादाला विचारलं, हं. दादा असं असं फक्त मुलाचं लग्न जमलं एवढंच बोललं. हा. दादा बोलले, स्टॉप करा. अय्या. एका शब्दात बोलले, दादा स्टॉप करा. ही वरील सामान्याचा खेळ आहे. काय आहे? वरील सामान्याचा खेळ आहे हा. अच्छा अच्छा. हा हा असं बोलले. हा. आणि मग भीती वाटली, आपण नाही म्हणलं तर मग पुन्हा ती लोक काहीतरी बोलणार अजून किरकिर. आपण नाही म्हणलं तर भांडण होणार. आता बरोबर. काय करायचं. मग दादाकडून आम्ही मठातून निघलो. हम्म. 3 वाजता गेलो. थोड्या वेळ हा थांबलो, दादांना भेटलो. हा लगेच घेतलं आम्हाला ताबडतोब. हा. तर मग बसलो, पाय बिय पडलो आणि नंतर मी 5 वाजता निघलो. हा तर एक टेम्पो भेटला, टेम्पोत बसलो, नांगरसून हॉटेल आलो. आणि हा तिथं आल्यानंतर मग मला तिच्या पप्पाचा फोन आला. हा. की मी माझ्या मुलीला म्हणलं, अगं तिच्या पप्पाचा फोन आला, काय करू. मग मी उचल म्हणलं. हम्म. उचलला तर तिच्या मम्मीला दिला. बोलते, मुलगी बोलते लग्न नाही करायचं. अरे वा, तिकडनंच आलं. हा, तिकडनंच आलं. म्हणजे बघा, स्वामीने बघा घरी पण येऊ नाही दिलं. हो हो, बघा रस्त्यातच आलं. रस्त्यातच. किती तर छान. हा, हा. मग नाही, म्हणलं पण ठीक. जरी कर्ज असेल तर तू फेडलं असतं म्हणा तुझ्या वडिलांचं. प्रश्न नाही, तू कमवते आणि तुझ्याकडे पण तेवढाच अधिकार आहे त्यांचा. पण सांगायला हवं होतं. सांगायला हवं होतं, पण तिने सांगितलं पण नाही. ती आणि घाबरली ती असेल कदाचित सांगायला, की लग्न जमतंय आणि कसं सांगू, असं असं पण अगं, असेल. पण 20-25 लाख रुपये कोण फेडणार ताई, खरं सांगा. हा हा, हा 20-25 लाख. थोडं. नाही, हा तिने थोडं असलं. फेडलं असतं ना तिच्या वडिलांचं. नाही, तिच्या वडिलाचं ती फेडणार नाही. ती बोलते मी कामाला पण जाणार नाही. आणि समजा पुढं फ्युचर मध्ये, म्हणजे आता माझं सांगू शकत नाही, माणसाला कमी जास्त काय झालं तर ती भरणार कोण. तिच्यावर अंगावर लोन आहे, तिच्या अंगावर पेपर आहेत, म्हणजे सगळं तिच्याकडेच येणार ना. हो 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 हो. म्हणून आम्ही काय बोललो, तुझ्या पप्पाच्या अंगावर लोन करू, तुझ्या पप्पाच्या नावावर लोन करू. मग आपल्याला नको, आपण हाय घर बाद झालं, खाऊन पिऊन सुखी राहू. हा पण हा त्यांचं नको आपल्याला. हा ती हा असं हा. बोलले, तिला खूप राग आला. असं कसं बोललं तुम्ही, कर्ज नको. अरे मग आम्हाला नको, तुला हं. पण नको, तू पण क्लिअर होशील, तुला पण टेन्शन नको. हां, हां, हां. कसं नवरा बायकोचं पण पैसे वडिलांची फेडण्याची ऐपत नसेल हो. नाही, बरोबर आहे. पण मग तसं ऐपत नाही, बरोबर. पण नाही, मुलीच्या अंगावर सांगायला होतं. एवढं महत्वाचं होतं. खरं आहे. आता मुलीच पण 30 वय झालं, थोड पण हो नाही का? असं. अच्छा. मग हां, हा, हां. मुलीच पण असं तर 30 वयात तिच्या अंगावर लोन काढणं योग्य वाटतं का, तुम्ही तर सांगा. हं, हं, हं. आणि त्या मुलीच्या नंतर समजलं की तिचे पप्पा असेच करतात, की लग्न जमवते ती आणि पैसे देत नाही. तर म्हणजे असं पैशासाठी ओह! 3-4 हो. असे तुटले. नंतर समजलं अय्या! त्या मुलीला लग्न नाही करू देत, कारण तिचं 7-8-10 वर्षापासून तिचा पप्पा पगार खातोय. हां, असे पण असतात हां? हो. आता आम्हाला एक समजलं, आता केवढं सांगायचं, एवढं टेन्शन बाई, काय करायचं. नंतर मग तिकडून चाललं आम्ही पेपर केलते ना, किती छान वाटलं, म्हणजे स्वामींनी किती काय असं छान केलं बघ. तुमच्यावर दोषच येऊ दिला नाही. देवशेष नाही, कारण आपला पोरगा हायच नाही तसं. आपला पोरगा एवढा सीधा साधा आहे ना, ना हां, व्यसन ना पेशन, काही त्याला काहीच ही नाही. बघा. हा, आणि त्यात हे असं मला काय वाटतं, तिने सांगितलं ना, हं, आम्ही काय बोलतो, तरी त्यातनं पण सोक्ष काहीतरी मोक्ष काढला असता. बरोबर. पण तिने सांगितलं नाही. आणि तू डायरेक्ट 4 माणसं बसवलं, मिटिंग बसवली. मग हं, आपल्या काही चुकी नसताना आपलं खालीपणा, आणि वरनं काय म्हणतात लोक, केस टाकायचे त्यांच्या अंगावर. हं.
हाय का आता बरोबर खोट्याचं नाही का खऱ्याचं नाही. तर हे बरोबर. झालं. नंतर मग आम्ही ती पेपर वगैरे दाबली का फळे येते ना हम्म, हम्म, त्या सह्या असल्या पेपर केले ते पेपर जाऊन एकमेकांना समोर समोर बसून फाडली. तू हम्म. तिकडं आम्ही मोकळं इकडं. काय पेपर आधीच केलेले होते म्हणजे? सुपारी फोडली होती ना हो ताई. अच्छा, मग पेपर वगैरे पण केले? हो सुपारी अरे फोडली वा. पेपर गेले. पण हा मग ते लोक माझं बोलण्याचं कसं तू सांगायचं होतं सांगितलं असतं तर गपचूप एका टाइम आपण म्हणजे तू तुझ्या पप्पाने आपण लोकांनी सॉल्व्ह केलं असतं. हो हो हो. हं? मग तिचे वडील काय बोलले? आम्हाला द्यायचीच नाही म्हणजे हम्म. आम्हाला तिला म्हणजे तुझ्या वडिलांचे पाहिजे की पैसा पाहिजे पैसा फक्त. हम्म. मुलीचं लग्न नाही करायचं पैसा पाहिजे हो. असं झालं. मग कसं ती आहे ना, मुलगी असे पण आई वडील असतात. हो हो आता ते एवढं 8-10 वर्षापासून मुलगी काम करते. तिला फक्त पगार पाहिजे तिला काय वाटलं बापरे. नाही. हा आणि भावंड नाही का तिला काही? आहे भावंड पण आहेत पण ते पण भांडायला तयार. ते बोलतात आमची बहीण तुम्हाला असे वाटले का तसे वाटले का म्हणजे हम्म. जास्त काय म्हणते आपल्याला कधी भांडच माहिती नाही तिथे असलं भांड करू. अगं बाई. हा जाऊ मग द्या. ती सुंठी वाचून खोकला गेला. हा सुंठ वाचून खोकला गेला. मग ते मला बोलण्याचा उद्देश कसा स्वामींनी दादाने सांगितलं आम्ही घरापर्यंत पण नाही आलो हम्म. त्यातलं सॉल्व्ह झालं. स्वामींनी बघा, लगेच काढून किती सुंदर अनुभव. हम्म. छान आणि छान. छान आणि खूप. पहिल्या टाइम आम्ही गेलतो मी माझे मिस्टर आम्ही गेलतो मुलगी हं, तिच्या मिस्टरांनी 3 लाख रुपये दिले हं. ते कामासाठी. हा कामासाठी 3 लाख रुपये दिले तर मग ते काम झालंच नाही. हा 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 ते म्हणजे ते फसवणूक निघले. हा हा. फसवणूक निघले तर दादांना विचारलं आज असं म्हणजे मिस्टरांचं काम होईल का? दादा हम्म. नाही बोलले. हा. दादा नाही म्हणलं तिला एवढा राग आला. आई बोलते ग. मम्मी तुझं हा बोलले आणि माझं कसं नाही बोलले. हा म्हणलं अगं आता दादांना जे समजलं तेच बोलतील ना. हा 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 असं बोलले. नंतर मग तिला जरा दुसऱ्या दिवशी दादा स्वप्नात आले. हा दादा स्वप्नात आले. नंतर हा. तिचं असं तिला चेन पडायची मला पुन्हा दादाकडे जायचं. पुन्हा हा. महिन्याने पुन्हा म्हणले मला दादाकडे जायचं. मला अय्या. दादाकडे जायचं घाई केली. हम्म एवढ्याला मी एकटी कशी जाणार तू? हम्म मी माझ्या पोराला बोललं जा रे तू तुम्ही दोघं बहीण भावंड जावा. हम्म. पोचता 9:30 पावणे 10 वाजले रात्रीचे. बापरे. हा हा गेली हा गेली ते गेट खोललं शेवकऱ्यांनी. हा गेट बीट खोललं विचारपूस केली. हा जेवण वगैरे त्यांना दिलं. रातच्या रात राहिले. हा. मग दादा एवढी मम्मी एवढं मस्त वाटलं. आमच्या बाजूला बसून आम्ही गप्पा मारल्या दादा संग 1 तास. वा वा वा. हा मग एवढं किती बरं छान. वाटलं. एवढं म्हणजे दादा लोकांना दुसऱ्यांना भेटत नाहीत. एक मिनिटं खूप महत्वाचं असतं त्यांना. आणि बरं. आमच्यासोबत किती गप्पा मारल्या. मला लय हा बरं वाटलं. माझ्या पोराला मांडीवर घेतलं. एवढं तिकडं इकडं तिकडं एवढ्या गप्पा मारल्या. आणि हा माझी चिंता एवढ्या रात्रीचा अंधार झालाय पोरींना पोचली का नाही पोचली काय माहिती. हा असं माझी जीव धड. हा हा. बरोबर. आणि नंतर मग जेवण बिवण झालं. सकाळी उठून आपली आरती ओरती मुलीला अभिषेक करायला दिला. अरे मुलाला वा. आरती दिली. मग नंतर त्यांचं ते झाल्यानंतर मग सकाळी उठून आपले निघाले. हा दादांनी अनाउन्स केला हा. की त्या ताईंना सांगू नका जाऊ नका म्हणून सांगा थांबा मी येतोय. अगं बाई. हा तिथे तिला एवढा अनुभव मोठा आला खूप मोठा आला छान आला. मग किती छान. थांबली ही दोघं थांबली. नंतर दादाने त्यांचा फोटो असते ना दादांचे फोटो बघा. हो. हा ती फोटो फ्रेम दिली. अरे वा. हा त्यांचं मग त्यांना भेटले मिळले नंतर आले. ते म्हणते ताई मला एवढं मम्मी मला एवढं बरं वाटलं ना खूप बरं वाटलं. आणि तिचं मनात जी इच्छा होती ना हा. ती इच्छा 21 दिवसात झाली पूर्ण. वा. तिचं म्हणजे कामासाठी सेवा घेतली होती. हा सेवा पण हा. म्हणजे तिने सेवा दिलीच नाही तिला. फक्त होणार म्हणून सांगितलं. दादा म्हणले होणार जावा. बघा किती छान. आणि ती म्हणते मम्मी मी मागितलं 1 आणि दादाने दिले 10. अपेक्षापेक्षा पण जास्त दिले मला. वा मी वा. एवढी अपेक्षा पण नाही केली पण त्याच्यापेक्षा मला भेटले. आता एवढी विश्वास आहे तिला झालाय ना ती हा. 2 महिन्याला 3 महिन्याला स्वतःहून म्हणते मम्मी चल मला ना स्वामींना तिथं थँक्यू म्हणायला जायचंय. अय्या. मग थँक्यू म्हणायसाठी गेलती खास. वा. हा म्हणले त्यांनी आपल्याला एवढं दिलं तर बरोबर. त्यांना थँक्यू नको म्हणायला. खरंय. अगदी बरोबर आहे. मग खूप तिने छान ताई. मी शेअर करते हा. दादा ही 1 मिनिट आहे. हा. मला ना भगत ताईचा नंबर पाहिलं होतं जरा. हा मेसेज करा. ह्या ह्याच नंबरवर नंबरवर पाठवा. व्हॉट्सअपला. हा हा. हा. मग सॉरी ताई तुम्हाला तुम्हाला. लगेच येईल. हा हा मी ताई शेअर सॉरी हा. करते ताई. का हा सॉरी?
तुम्हाला म्हणजे सकाळ सकाळ डिस्टर्ब केलं, मला भीती वाटायला लागली, म्हणलं ताईंना फोन करू का नको, करू का नको. नाही हो ताई, असं काही नाही. डिस्टर्बचा काय प्रश्न आहे. मी सायलेंट वरच ठेवते फोन. वेळ असेल हो तर हो रिंगिंग वर ठेवते हो आणि कारण सकाळी कामं असतात वगैरे. हो 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 हो. हां, आणि वेळ असेल तर घेऊन टाकते. हा, मग पण मला रिंगिंग वर ताई, करून टाकते असं. मला ताईंना दिलं सकाळ सकाळी, कसं माणूस जरा नाही, थोडा नाही, नाही, नाही. खरं घ्यायला पाहिजे सकाळीच, पण कशा आपण स्त्रिया आहोत. आपल्याला असं सकाळच्या घरातल्या काम असं. जबाबदाऱ्या हो असतात. हो हो, काम जरी असतात. किती कामाला आपण बाई लावली तरी घरातल्या बाईला काम केल्याशिवाय होत नाही. होत नाही, होत नाही. हो, काम असतं. तेच हां. म्हणलं ताईंना, म्हणलं काय वाटलं, म्हणजे सकाळ सकाळ वाटलं नाही मी ह्या वेळेला काय सकाळ नाही, नाही सकाळ केलं करतात ना असं. ताई. अगदी 5-6 वाजेपासून करतात फोन. हा, चालेल. हां. चालेल हां. मी शेअर करते. श्री स्वामी हो हो, समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई.